काय बघतो बाळा? हुई काय बघतो? अरे इकडे बघ. बघा खाली कसं वातावरण आहे. तर झाडावर चढलोय आणि सीताफळ पिकलेलं खायचंय मला. बघा हे पिकलेलं नाही, इथं पण दिसतंय, इथं पण दिसतंय, पण ह्या इकडे एक पिकलेलं दिसतंय मोठं. तर ती पाखराने खाल्लंय. पण बघू आता अजून काय आहे का तसं पिकलेलं बघतोय. सापडलं तर ठीक आहे, नाही सापडलं तर बघू. तर आत्ता वाजले संध्याकाळच्या 5 वाजल्यात. तर मी 4:30 वाजता आष्टीहून आलतो आणि दुकान उघडले. आणि काय झालं बाकीचे सगळे गावाला गेलेले ते पण दाखवतो. मी एकटाच घरी आहे आणि आलो तर दुकान चालू आहे, पण गिऱ्हाईक काय नाही दुकानाला. पाठीमागे दिसतंय इथून दुकान तिकडं. आणि सीताफळ खायचं म्हणून सीताफळी आलोय. तर कोण कुठं गेलं तिथं सांगणार आहे. त्याच्यात उडा आपण सीताफळ एक घेऊ मस्त पिकलेलं खायासाठी. आणि भरपूर सीताफळं आलीत पण कच्चे आहेत, पिकलेलंच खायला आज भेटलं पाहिजे असं नियोजन आहे. चला सीताफळच काढतो एकदा. तर जितकं पुढं जाईन तितकं बी वाटतंय पडायचं, कारण हे सीताफळीचं फंट्या तुटत असते. तर बघा सीताफळं कशी आहेत जवळच एकदम. एक सीताफळ आहे ती लांब आहे, तो का ती काढायची आपल्याला. बघा ती सीताफळ काढायची तिकडं समोर. काय काढणं मुश्किलच वाटायला लागलंय. त्याला तर एक सीताफळ घेतलंय मी असं मस्तपैकी, आणि हे खायला मस्त पिकलेलं होतं आणि वर होतं ते काढलं. एक अजून एक होतं पण ते पण खराब निघलं. तर ते वर उंच होतं वर जास्त, तिथं काय वर हात पुरत नव्हता. वर चढायचं म्हणलं की बारकाल्या फांट्या तुटायचं बी वाटतंय. पण चला पिकलेलं एक सीताफळ काढलंय खायसाठी एकदम मस्त आणि सुंदर. आणि आज असा विषय झाला की चला घरी आलोय तर कुणीच नाही घरी. तर घरी कोण नाही म्हणजे बघा सीताफळं भरपूर आहेत पण घरी कुणीच नाही. म्हणजे काय झालं हा, तर वहिनी त्या बी काढायला गेल्या, दीपाली काढायला गेल्या, विराज काढायला गेलाय आणि दिदी असती, दिदी पण आष्टीला गेली. तर हिथं आज आमच्या घरी म्हणजे कोणी नाही, फक्त बाई हा एकटी. तर ती होती फक्त एकटीच. तर बघू आता दुकान मला चालवायचं. आणि मग कालवा सगळा गप झालाय. म्हणजे कसं आहे, काललेनी दीपाली विराज आनंदी सगळे असते, पण सगळे आता बाकी गेलेत काढायला. पण काललेनी शाळेत गेलेली ती पण येईन, तोपर्यंत इथं कुणीच नाही. तर कासाठी गेलेत ते पण दाखवायचं आहे. तर आल्या आल्या बघितलं रानात कुणी आहे का, तर रानात कुणीच नाही आहे. मग थोडंसं म्हणलं बघावं आणि चला आता दुकानाकडं. तर आज विषय असा झाला आहे की वहिनी आणि विराज वडील सगळे, दीपाली आनंदी सगळे काढायला आहेत. आनंदीचं दुखत आहे, सर्दी झाली, सगळे गेले काढायला. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कल्याणी असते तर कल्याणी गेलेली शाळेत, आता येईन 5 वाजल्या 6 वाजता येते. आणि बाकी काय बाई आहे घरी, दुकान उघडलंय, दुकान चालू आहे. आणि ही सीताफळ आणलं होतं तर त्याच्यात बघा 2-3 बाग केले खायला. फक्त मीच आहे. ए बाई तुला खायची सीताफळ नको ना, म्हणजे मी एकटाच खायला. कारण विराजन कल्याणी असते तर खाल्लं असतं, पण कल्याणी शाळेत गेल्यामुळे ती नाही खाणार. विराज गेलाय आत्ताच, मी थोडा वेळ झाला, तासभर झालाय काढायला गेलाय तो. तर वहिनीनं ते गेलेत. अजून कोण कोण का ग, काय पाहिजे तुला ग? तरी आमचं गिरायक देतो मी थोडं शॉर्टकटमध्ये. गिरायक आमचं थोडं लाजत आहे. काय पाहिजे होतं? ते बुंदी पाहिजे होती. संपलं का? संपली ना ते आता. उद्या आता काय पाहिजे दुसरं सांग. आता दुसरा बुंदी तर मला संपला. आता दुसरा कुरकुरा कोणचा देऊ? शेव. विराज आला, विराज. तर बघा विराज आलाय जीसीबी घेऊन. काय आणलंय विराज? जीसीबी आणलंय. कुणी घेऊन दिलं जीसीबी तुला? इकडे बघ. अय आनंद घेऊन दिलंय जीसीबी. पळाला. विराज खुश आहे आज. विराज खुश झालेला आहे, खुश. आता काय विराज काय आज काय बघा, आज काय गंमतच गंमत आहे. विराज माती टिप्पर. तुला आला का मम्मीकडून जाऊन? तू मम्मीकडून जाऊन आला? चल इकडे. तर बघा किती सुंदर असं वातावरण पडलंय. सूर्य वर मोठं ढग आलंय आणि ढगाच्या पशी सूर्य आहे. आणि असं खाली एकदम विराज गेलाय माती भरायला. विराज खेळतोय बाळा तू. तर काय झालंय, मी सकाळीच गेलतो 10 वाजता आष्टीला, आणि विराज घरीच होता. बालवडीत गेला, बालवडीतून आला आणि दुपारी थांबून आता पुन्हा काढायला जाऊन दवाखान्यात गेला. दिदीला सर्दी झाली, मग तिथं गेला असन, मम्मीला दिदीला भेटला असेल आणि माघारी आला असेल. तर येतानी काय केलं, लगेच जीसीबी आणली तिने येतानी खेळायला. त्याला जीसीबी आवडती.
आवडती ना? ह्या साईडला किती मस्त वातावरण झालं, किती सुंदर वाटतंय. विराज काय बघतो बाळा? हुई काय बघतो? अरे इकडे बघ. काय आलंय? हा काय आलंय? मग तुला त्या जीसीबीच काय करायचं? तुझ्याकडे आहे जीसीबी, तुला त्या जीसीबीच काय करायचंय? कुणाची आड येते? दिदी होय. दिदी आली होय आपली. दिदी आली म्हणतोय विराज आणि तिकडून जीसीबी आलाय बघत होतो आम्ही. दाखवतो कुठेही गाड्या कुठेही गाड्या. तर बघा मस्तपैकी रोडनी दिदी आली चलत चलत. हा आत्ता दिदी दिसायला लागली बघा का. पुढे दिदी, इथं दिदी आणि तिकडून जीसीबी आलंय. दिदी टाटा करते बघू आपण इकडून. दिदे टाटा कर ना. करते करते आवाज जातोय लय लांबी बघा. टाटा करते. आली दिदी पण आली आहे विराज. बघा विराजनी कशी मस्तपैकी माती भरली आणि खेळतोय. हँग बरं विराज खेळतोय तोवर मी जात होता दुकानात. काय झालं? त्याच्या पप्पाला फोन लावायची होय. ते चलत जात नाही काय? घरी जात नाही एकटा चलत? कुत्रे येतोय मध्ये. लावते पप्पाला फोन लावतो. तुम्हाला बे वाटत नाही दोघांना? जा ते विराज काय म्हणतो बघ. जीसीबी आणले. विराज काय म्हणतोय दिदी? दिदी विराज काय म्हणतोय? जीसीबी आणले तुला दाखवतो. जीसीबी बघ ना त्याचं. खुश झालाय. जीसीबी कसं आणलं? किती रुपयाचा विचार ना. 7 रुपयाचं म्हणते. किती रुपयाचं? 7 रुपयाचं. 100 रुपये त्याला काय कळतंय पैशाचं. 120 रुपयाचं आणलं. मम्मी ती गेलती काढायला. खुश झालाय. हा आनंद. चला आता आलोय दुकानात. सगळे आपल्या आपल्या ह्याच्यात आता सगळेजण घरी आलेत. आता विराज बी आलाय. सगळे आलेत. कल्याणी आली. आनंदी दीपाली आहेत दवाखान्यात. आता मला पण जायचंय पण मी संध्याकाळी जाईन 7:30-8 वाजता दवाखान्यात. तर आता मला दुकान चालवायचंय. आता गिऱ्हाईक येईन संध्याकाळचं 7-7:30ला. मग 7:30च्या पुढे मग जाता येईन 8 वाजेपर्यंत दवाखान्यात. डब्बा घेऊन जावं लागेल. आता ही तुझं जीसीबी आणलेलं दाखायचंय. तर ही विराजने आणलंय जीसीबी आणि ही तुम्हाला दाखवतो. दाखायची सगळ्यांना. ती मोठं पण दाखवायची का? बरं इथं ही विराजचं जीसीबी दाखवा म्हणतोय तुम्हाला. तर ही विराजचं जीसीबी दाखवलंय आणि मोठं पण जीसीबी दाखायचं विराज. इकडे तू ये ना. तू तर दिसून दे ना. ती दाखव ना. इकडे बघ इकडे बघ. आम्ही ती जीसीबी दाखवतो म्हणा. बोल बोल. ती दाखायचं ना आता. ती दाखवतो आम्ही. ती जीसीबी दाखवतोय. अरे हाय 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 किती मस्त आणि सुंदर जीसीबी बघा. ती मोठं आणि सेम तसं जीसीबी आणलंय. त्यांना सांगू होय आमचे विराज बघा कसा जीसीबी बघतो. जीसीबी आली. जीसीबीचा फोटो काढायचा होय. जातो का बसायला? जा बसायला. काय सांगू ती जीसीबी गेली. आता तू बी तसे जीसीबी सारखं घेऊन जा. आता मातीनी जा. टिप्पर बी आलंय विराज बघ ना. तिकून एक टिप्पर बी आलंय. तुझं पण टिप्पर नी सेम नेतो काय? फोटो काढायचा? बरं बरं तुझा काढू ना. तुझा पण फोटो काढायचा ना. हा आणि तिकडला पण काढायचा टिप्परचा. बरं बरं. मम्मी येणार होती ना. किती दिवसांनी सोडणार होती?